आजच्या तासिकेमध्ये आपण जाहिरात मसुदा लेखन हा जो वाणिज्य व्यवसायामध्ये आणि व्यापारामध्ये असणारा महत्त्वाचा जो घटक आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी, आपला व्यापार वाढविण्यासाठी त्या संदर्भामध्ये आपण जी जाहिरात करत असतो त्या जाहिरातीचं लेखन कशा प्रकारे केलं पाहिजे आणि ते लेखन करीत असताना आपल्याकडे जे उत्पादन आहे, ज्या उत्पादनाची आपण ज्या वस्तूंची किंवा विक्री मालाची जाहिरात आपण करणार आहोत त्या गोष्टी जाहिरात मसुदा लेखकांना कशा प्रकारे लक्षात घ्यायला हव्यात या संदर्भामध्ये या वाणिज्य व्यवसायामध्ये महत्त्वाचा असणारा जाहिरात मसुदा लेखन हा एक घटक आहे. वाणिज्य व्यवसाय व्यापार यामध्ये वृद्धी करण्यासाठी, हा व्यवसाय वाढविण्यासाठी जाहिरातीला प्राधान्य दिलं पाहिजे किंवा द्यावं लागतं. सध्याच्या काळामध्ये आणि सध्याची मार्केटिंग व्यवस्था जर पाहिली तर या बाजारपेठेमध्ये जाहिरात हा महत्त्वाचा घटक आहे आणि आपली विक्री जर वाढवायची असेल, बाजारपेठेमध्ये आपली मार्केटिंग जर करायची असेल तर जाहिरातीचा सहारा घेतला गेला पाहिजे. म्हणून बाजारपेठेवर आणि विक्रीवर परिणाम करणारा घटक हा जाहिरात आहे. त्याचबरोबर या जाहिरातीमधून आपण काय करू शकतो? आपल्या वस्तू ज्या विक्रीसाठी आहे त्यांची किंमत आपण जाहिरातीमधून दाखवू शकतो. आपल्या वस्तू लोकांसाठी किती गरजेच्या आहेत आणि आपल्या वस्तूंचे गुणवैशिष्ट्य काय आहेत हेही आपण यामध्ये दाखवू शकतो, सांगू शकतो. सध्याच्या मार्केटमध्ये, सध्याच्या बाजारामध्ये आपल्या वस्तूंचं स्थान नेमकं काय आहे आणि इतर परिस्थितीपेक्षा आपली वस्तू लोकांना कशी गरजेची आहे हेही आपण यामधून सांगू शकतो, यामधून आपण दाखवू शकतो. म्हणून वस्तूंची किंमत ठरविणे, वस्तूंची गुणवैशिष्ट्य सांगणे, त्यांचं महत्त्व सांगणे आणि बाजारातलं स्थान सांगणे आणि इतर वस्तूंपेक्षा आपली वस्तू कशी महत्त्वाची आहे हे जाहिरात लेखन करत असताना जाहिरात मसुदाकाराला या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. या सर्व घटकांचा विचार जाहिरात लेखनापूर्वी ज्या वस्तूंवर जाहिरात लिहिली जाते त्यावेळेस करावा लागतो, त्यावेळेस महत्त्वाचा ठरतो. हे सर्व जाहिरातीवर परिणाम करणारे घटक आहेत. बाजारपेठेमध्ये आपली वस्तू कशा पद्धतीने नाविन्यपूर्ण दाखविता येईल जाहिरातीच्या माध्यमातून हेही मसुदाकाराला लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण जाहिरातीच्या माध्यमातून मार्केटमध्ये येतो, बाजारपेठेमध्ये येत असतो, त्यावेळेस ग्राहक कसा आहे, त्या ग्राहकाची मानसिकता कशी आहे, त्या ग्राहकाचं मानसशास्त्र लक्षात घेऊन जाहिरात करावी लागते, जाहिरात लेखन करावं लागतं. कारण आपली वस्तू कोणत्या वयोगटामध्ये विक्री होणार आहे, कोणत्या वयोगटामध्ये आपण ती वस्तू विकणार आहोत या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून
जाहिरात लेखन करत असताना जनसमुदाय किंवा आपला विक्रेता वर्ग कोणता आहे त्याचं मानसशास्त्रही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर जाहिरात लेखन करीत असताना आपल्या मालाबद्दल, आपल्या वस्तूंबद्दल फसवणूक होणार नाही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या वस्तू संदर्भात विश्वासार्हता जाहिरातीच्या माध्यमातून दाखवता आली पाहिजे आणि त्याचा मोबदला काय आहे तो मोबदला सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. हे जाहिरात लिहित असताना या गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजे. आता जाहिरातीचे काही विविध घटक आहेत. ते विविध घटक नेमके काय आहेत? सध्याचा काळ जर आपण पाहिला तर सध्याचा काळ हा संपूर्णतः जाहिरातीचंच युग आहे असं आपल्याला म्हणता येईल. दूरदर्शनवर, तुमच्या मोबाईलवर, तुमच्या व्हॉट्सअपवर, तुमच्या टेलिग्रामवर, तुमच्या इंस्टाग्रामवर, कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरातीचा अक्षरशः पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो आणि दिसत आहे. प्रत्येक गोष्टीची जाहिरात होते. म्हणजे एका ठिकाणी बसून अनेक लोकांपर्यंत फार कमी वेळामध्ये जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचता येतं आणि आपला व्यापार वाढविता येतो. हा या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून हे जग जे आहे तर ते जाहिरातीचं जग आहे. हे युग जाहिरातीचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. या जागतिकीकरणाच्या युगामध्ये, या विज्ञानाच्या युगामध्ये, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जाहिरात ही अत्यंत महत्त्वाची घटक आहे. आपण कोणतीही गोष्ट खरेदी करायची असेल तर त्याची आपण जाहिरात पाहतो, आपल्या समोर त्याची जाहिरात येते आणि त्यावरून आपण या गोष्टी ठरवत असतो. सध्याच्या या जागतिकीकरणाच्या युगामध्ये जाहिरात ही 65वी कला आहे असं म्हटलं जातं. ज्या 64 कला आहेत तर जाहिरात ही 65वी कला ठरते आहे. हे या काळातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. महाविद्यालयाची जाहिरात दिली जाते, ट्युशनच्या जाहिरात दिल्या जातात, पुस्तकांच्या दिल्या जातात, कपड्यांच्या दिल्या जातात, औषधांच्या जाहिरात दिल्या जातात. सर्व गोष्टींच्या जाहिराती, खानपानपासून सर्व गोष्टींची जाहिरात होत असते. म्हणून जर आपला वाणिज्य व्यवसाय वाढवायचा असेल, वाणिज्य व्यवसाय हा व्यापार हा ग्राहकावर अवलंबून आहे आणि ग्राहकावर कमी वेळामध्ये जास्त लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल आपल्याला तर त्यामध्ये आपल्या मालाची, आपल्या वस्तूची जाहिरात करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जाहिरात त्याची करायला पाहिजे. म्हणून वाणिज्य व्यवसायामध्ये जेवढा ग्राहक महत्त्वाचा आहे तेवढी जाहिरात सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची ठरताना आपल्याला दिसून येते. आता यामध्ये ही जाहिरात करत असताना आपल्याला कोणत्या वस्तूची जाहिरात करायची आहे त्याविषयीचं भान मात्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे आणि हे ज्ञान आणि महत्त्व ठेवलं पाहिजे. आता या कोणत्या गोष्टीचं महत्त्व किंवा लक्ष असलं पाहिजे जाहिरात करताना? लोकांचे मन वस्तूकडे आकर्षित करता आले पाहिजे. म्हणून जाहिरात करतेवेळी त्या वस्तूंचा मथळा कसा आहे, त्या जाहिरात ही आकर्षक कशी बनली पाहिजे, आखीव रेखीव व सुंदर कशी जाहिरात असली पाहिजे. आपण दूरदर्शनवर विविध जाहिराती ज्या पाहतो त्या कशा आकर्षक जाहिराती असतात. म्हणून त्या जाहिरातीचा मथळा हा आकर्षक असला पाहिजे. त्याची मांडणी ही आखीव आणि रेखीव व त्याचं लोकेशन जे आहे ते सुंदर असलं पाहिजे. या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. जाहिरात करते वेळेस उत्पादनाचे जे उत्पादन आहे त्याचं परिणामकारक दर्शन झालं पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या शर्टची जाहिरात करत आहोत किंवा कोलगेटची जाहिरात येते किंवा तुमच्याकडे कोणत्या तेलाची जाहिरात आहे, एखाद्या वस्तूची, लॅपटॉपची, मोबाईलची जाहिरात आहे किंवा पेनची जाहिरात आहे, तर जे उत्पादन आहे ते परिणामकारक त्याचं दर्शन त्या जाहिरातीमधून झालं पाहिजे. याही मसुदा लेखनामध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोष्टी आहेत. जे आपलं उत्पादन आहे
ते उत्पादन आणि जाहिरातीचा विषय जशी मांडणी आहे त्याचं औचित्य हे परिणामकारकरित्या त्याची मांडणी झाली पाहिजे, त्याची मांडणी करता आली पाहिजे. याही गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. जेव्हा जाहिरात आपण करतो त्यावेळेस आपली भाषा जी आहे ती भाषा सर्वसामान्य माणसापर्यंत, त्याचा विक्रेता वर्ग जो आहे त्याच्यापर्यंत ती भाषा आपुलकीची पाहिजे, स्नेहाची भाषा पाहिजे, प्रेमाची भाषा त्या जाहिरातीमधून असली पाहिजे. कारण आपल्या बोलण्याकडे त्या लोकांचं लक्ष आकर्षित झालं पाहिजे. त्यामध्ये मग कोमलता पाहिजे, मंजूळपणा पाहिजे, आवाजामधला गोडवा पाहिजे, गोडी गुलाबाची भाषा पाहिजे. ही गोष्ट जाहिरातीच्या माध्यमातून लक्षात घेणं गरजेचं आहे. ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त करायला संवाद पाहिजे किंवा ग्राहकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी भाषा पाहिजे. याही गोष्टी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून ग्राहकाचं लक्ष कसं वेधून घेईल या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. शब्दामधील अर्थपूर्णता म्हणजे जे शब्द येतात ते स्पष्टपणे शब्द या ठिकाणी आले पाहिजेत. याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वस्तूंची मानवी जीवनाला उपयोगिता कशी आहे ती जाहिरातीमधून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे. त्यांना जाणीव करून त्याची दिली पाहिजे की अरे माझ्यासाठी ही वस्तू कशी उपयोगाची आहे. जाहिरातीमधून छान सुभाषितांचा वापरही करता आला पाहिजे. प्रादेशिक व्यवस्थेवर जर जाहिरात असेल तर तिथल्या लोकांची जर सुभाषिते असतील तर ती लोकांना लवकर कळतात. म्हणून सुभाषितांचा वापर सुद्धा या ठिकाणी जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला करता येतो. जाहिरात करते वेळेस विषयाला पोषक अशी रंगसंगती पाहिजे. ध्वनी म्हणजे आवाज आणि संगीताची योजना सुद्धा परिणामकारक ठरते. म्हणून लोकांचं लक्ष त्या संगीतामुळं, त्या ध्वनीमुळं, त्या रंगसंगतीमुळं अट्रॅक्शन होतं, तिकडं वेधलं जातं. याही गोष्टीचा उपयोग या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं असतं. तेही घटक लक्षात घेणं गरजेचं असतं. जाहिरातीमधून वेगवेगळे मॉडेल्स, हिरोनी किंवा मॉडेल जे उभा केले जातात तेही आकर्षक असल्या पाहिजे, बोल्ड असल्या पाहिजे, जेणेकरून लोकांचं लक्ष त्यांच्याकडे आकर्षित होईल. याला अपवाद फक्त रामदेव बाबाच्या जाहिराती आहेत. म्हणजे वस्तू जर तुमची इम्पॉर्टंट असेल, वस्तूचं महत्त्व जर खूप चांगलं असेल तर या मॉडेलची या ठिकाणी गरज पडत नाही, हे रामदेव बाबांनी दाखवून दिलेलं आहे. शिवाय मोती साबणाची जाहिरात वर्षातून फक्त एकदाच येते. उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली, अशा पद्धतीची, म्हणजे वर्षातून एकदाच येणारी दिवाळीच्या वेळेची ही जाहिरात. म्हणून लोकांच्या मनावर आपली जाहिरात, आपल्या वस्तूंची परिणामकारकता किती आहे ते औचित्यपूर्ण याचा वापर केला पाहिजे, तो साधला पाहिजे. यासाठी फोटोग्राफर सुद्धा तेवढ्याच ताकदीचा यामध्ये असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण कोणत्या माध्यमासाठी जाहिरात करत आहोत? दूरदर्शनसाठी करत आहोत या आकाशवाणीसाठी जाहिरात करत आहोत? हेही जाहिरात लेखन करताना जाहिरात मसुदाकाराला या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आकाशवाणीवरून येणाऱ्या जाहिरात ह्या फक्त ध्वनीच्या माध्यमातून येतात, आवाज असतो. आणि दूरदर्शनवर जाहिरात त्या दृकश्रव्य माध्यमाच्या असतात. त्यामध्ये रंगसंगती, ध्वनी, संगीत, फोटोग्राफी या सर्व गोष्टींना या ठिकाणी महत्त्व असतं. म्हणून या गोष्टींचा वापर करत असताना आपल्याला या बऱ्याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि या गोष्टी लक्षात घेत असताना या ठिकाणी आपण जाहिरात मसुदा करते वेळेस या सर्व जाहिरातीचे जे विविध घटक आहेत त्याचा सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे. म्हणून जाहिरात लेखनामध्ये जे विविध घटक आहेत हे या संबंध विविध घटकांचा उपयोग आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून करता आला पाहिजे. कारण सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण कमी वेळामध्ये अधिक वेगाने जाऊन पोहोचू शकतो आणि आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या व्यापारामध्ये ते आपण वृद्धी करू शकतो. आपण थांबू इथं.
दुसऱ्या तासिकेमध्ये दुसरा घटक आपण पाहू.